भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यात येते आणि पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार यामध्ये उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची ही मागणी होती आहे आणि त्यासाठी हा ओबीसींचा एल्गार आहे। भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा आता शुभारंभ होणार आहे। कसा नेमका प्रतिसाद मिळतो हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची जी मागणी होती आहे यामध्ये आज पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। एकदा आपण ग्राफिकवर या सगळा मुद्दा समजावून घेऊया। काय नेमका आहे मंडल यात्रा, कशासाठी नेमकी काढली जाते आहे? तर ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी होती आहे। जातनिहाय ओबीसींची जनगणना करावी अशी ही मागणी आहे। स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करावी। शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून योग्य हमी भाव द्यावा। किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी। ओबीसींना हक्काचं बजेट देऊन पूर्वीच्या सवलती द्याव्या। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। भंडाऱ्यातून आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आपल्याबरोबर जोडले गेले। जाणून घेऊया आणखी काय नेमकी माहिती आहे। प्रवीण, आज एक मोठी यात्रा निघते, विजय वडेट्टीवार सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। काय नेमके तपशील आहेत? आज भंडारा जिल्ह्यातून मंडल यात्रेला सुरुवात होत आहे। ह्या यात्रेचं नेतृत्व विजय वडेट्टीवार हे करणार आहेत। एकंदरीतच जनगणनेमध्ये ओबीसी समाजाकरिता कॉलमनी आणि जातीनीय जनगणना व्हावी अशी ओबीसी बांधवांची मागणी आहे। सकल ओबीसी समाजाच्या वतीने नागपूरमध्ये सुद्धा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतं, मात्र सरकारने याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी ओबीसी बांधव हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी भंडाऱ्यामध्ये जवळपास 2 महिन्यापासून त्यांचं साखळी उपोषण सुरू आहे, मात्र अजूनही शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं। त्यामुळे कुठेतरी आज भंडाऱ्यामधून सकल ओबीसी समाजाच्या वतीने मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। भंडाऱ्यामधून ही यात्रा मौदा नागपूर मार्गे सायंकाळी वर्ध्यामध्ये पोहोचणार आहे आणि ज्या ठिकाणी ही मंडळ यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी जे मोठे शहर आहेत किंवा मोठे जे गाव आहेत त्या ठिकाणी भाषणे आणि जनजागृती कार्यक्रम सुद्धा होणार आहेत। त्यामुळे ह्या यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अगदी जरूर प्रवीण, यावर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।